ठाणे शहराची ओळख वाहतूक कोंडीच्या शहराकडे 16.5 लाख वाहनांनी वाढवली डोकेदुखी. मुंबईच्या वेशीवर वसलेले ठाणे शहर वेगाने विकसित होत असतानाच आता वाहतूक कोंडीचे शहर म्हणून ओळख निर्माण होऊ लागल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे. रस्त्यांची दुरावस्था, अपुरी पार्किंग व्यवस्था आणि विकासकामे यासोबतच ठाण्यात वाढत चाललेली वाहनसंख्या ही कोंडीचे मुख्य कारण ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबईपाठोपाठ झपाट्याने वाढणाऱ्या ठाणे शहराची लोकसंख्या सध्या सुमारे 18 लाखांच्या घरात आहे. मात्र या लोकसंख्येच्या तुलनेत ठाणे शहरात धावणाऱ्या वाहनांची संख्या थक्क करणारी आहे. ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोंदीनुसार आज घडीला तब्बल 16,51,384 वाहने ठाण्यात नोंदणीकृत आहेत. शहरातील दळणवळणासाठी सुमारे 380 किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते उपलब्ध आहेत. यात पूर्व द्रुतगती महामार्ग, मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि नेहमी वर्दळीचा घोडबंदर रोड यांचा समावेश होतो. मात्र शहरांतर्गत असलेले अनेक जुने आणि अरुंद रस्ते वाढत्या वाहनसंख्येचा भार पेलू शकत नाहीत. पार्किंग सुविधांचा अभाव असल्याने सर्रास रस्त्यांवरच वाहने उभी केली जातात. कामानिमित्त येणारे चाकरमानी, उद्योगधंद्यासाठी येणारी जड अवजड वाहने तासनतास रस्त्यांवर उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी अधिकच तीव्र होते. जुन्या ठाणे परिसरात तर पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. गेल्या काही वर्षात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासातून मोठमोठे टावर्स उभे राहिले. परिणामी लोकसंख्या आणि वाहनांची संख्या 5 पट वाढल्याचे चित्र दिसून येते. त्यातच महापालिका, मेट्रोसारख्या विविध प्राधिकरणांच्या सुरू असलेल्या विकासकामांमुळे तसेच अपघात आणि बिघाडांमुळे वारंवार वाहतूक ठप्प होते. या सर्व अडचणींवर मात करत ठाणे शहर वाहतूक विभाग मर्यादित मनुष्यबळाच्या सहाय्याने रस्त्यांवर अहोरात्र कार्यरत आहे. मात्र वाढती वाहनसंख्या पाहता वाहतूक नियमन करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्राफिक्समध्ये ठाणे आरटीओ नोंदणीनुसार वाहनसंख्या: टी परमिट कॅब 39,658, पिकअप टेम्पो 1,38,162, रुग्णवाहिका 1,112, ऑटो रिक्षा 89,047, दुचाकी 10,42,307, चारचाकी 3,15,985. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे केवळ वाहतूक कोंडीच नव्हे तर धूळ आणि वायू प्रदूषणाची समस्याही गंभीर होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी खासगी वाहनांचा वापर कमी करून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. पंकज शिरसाट, वाहतूक पोलीस उपायुक्त, ठाणे शहर. ठाण्यात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रस्ते आणि पायाभूत सुविधा मर्यादित आहेत. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मात्र या आकडेवारीवर ठाणेकर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महेश मोरे, प्रवीण नांगरे, ठाणेकर नागरिक: वाहनसंख्या वाढती असं सांगत असाल तर वाहतूक पोलिसांची संख्या वाढवा. नवीन घरं आणि नवीन वाहनांची नोंदणी थांबवा, तरच कोंडी आटोक्यात येईल. राजकीय नेत्यांनीही वाहतूक पोलिसांच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अविनाश जाधव, मनसे नेते: ठाण्यात 16.5 ते 17 मतदार आहेत, तर एकूण लोकसंख्या 25 ते 26 लाख आहे. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईपेक्षा ठोस उपाययोजना करायला हव्यात. संजय केळकर, भाजप आमदार: वाहनांची संख्या किती आहे यापेक्षा व्यवस्था योग्य असणं महत्त्वाचं आहे. सर्व्हिस रोड आणि रस्त्यांची कामं योग्य पद्धतीने झाली असती तर वाहतूक कोंडी कमी झाली असती. एकीकडे झपाट्याने वाढणारे ठाणे शहर तर दुसरीकडे अपुरी रस्ते व्यवस्था आणि वाढती वाहनसंख्या, या सगळ्यांचा फटका सामान्य ठाणेकरांना बसतोय. आता या कोंडीवर उपाययोजना कोण आणि कधी करणार हा प्रश्न मात्र कायम आहे. तर ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहेत. काय कारणं आहेत या वाहतूक कोंडीची? लोकसंख्या किती आहे? वाहनांची नोंदणी किती आहे? ठाण्यामध्ये वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडे सध्या चाललेली ठाणे शहरात आणि घोडबंदर असेल, नाशिक रोड असेल आणि आनंदनगर चिकनाका असेल, या ठिकाणी चाललेली आपली जी काही डेव्हलपमेंटची कामं आहेत. आनंदनगरला चाललेलं आहे, एलिव्हेटेड हायवेचं काम चालू आहे. त्याच्यानंतर माजीवाडा ते खारेगाव आपलं समृद्धी हायवेचं जे मर्जिंगचं काम चाललेलं आहे. त्याच्यानंतर घोडबंदर रोडवर तर मल्टिपल प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे बघायला गेलं तर मेट्रोचं काम चालू आहे. त्याच्यानंतर अमृतवाहिनीचं, जलवाहिनीचं काम चालू आहे. मर्जिंगचं काम चालू आहे.
ह्यामुळे कुठेतरी आपल्याला वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागत आहे. कारण घोडबंदर रोडवर बघितलं तर फक्त आपल्याला सगळ्या कुठेही बघितलं तर 2.5 ते 3 लेन फक्त आपल्याला मिळत आहे. ते डिसेंबर एंड पर्यंत सर्व ह्या लेन्सचं म्हणजे मर्जिंगचं काम आहे ते 90% काम मर्जिंगचं जे आहे ते पूर्ण झालेलं असेल. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातनं वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळेल. पण या दरम्यान असं बघण्यात एक छोटासा रिपोर्ट आपण मागे हे केलं होतं. तर 18 ते 20 लाखाच्या दरम्यान ठाण्याची लोकसंख्या आहे आणि प्रत्येकाकडं किंवा प्रत्येक दुसऱ्या माणसाकडे वाहन असल्याचं निदर्शनास येत आहे. कारण त्यामध्ये 16 लाख वाहनं आज ठाणे जिल्ह्यात नोंदणीकृत आहेत. प्लस जे बाहेरून ठाण्यामध्ये येणारी वाहनं आहेत आणि कल्याणचं जर शहराचं बघायला गेलं तर कल्याणमध्येही 14 ते 15 लाख 14.5 ते 15 लाख वाहनं रजिस्टर्ड झालेली आहेत. म्हणजे जर तशी सगळी आयुक्तालयाची संख्या बघायला गेलं आणि वाहनांची संख्या हे गेलं तर कुठेतरी डिसबॅलन्स व्हायला लागले असं दिसून येतं. संबंध घोडबंदर वासियांची त्या ठिकाणी आहे. सर 2011च्या जनगणनेनुसार 18 लाख लोकसंख्या ही ठाणे शहराची आहे. मात्र 16.5 लाख वाहनं जी आहेत ती ठाण्यामध्ये आत्ता आहेत. त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी नाही, होते. 16.5 लाख वाहनं नाही आहेत, 9 लाख वाहनं आहेत. वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार 9 लाख वाहनं आहेत. पण तरी देखील ही देखील वाहनं जी आहेत ना, हा मोठा भार आहे आणि त्याची योग्य वेळेला योग्य त्या पद्धतीने व्यवस्था निर्णय त्याचं नियोजन करणं हे अत्यावश्यक आहे. अन्यथा हे सगळं ठप्प होऊन जाईल. त्या दृष्टीने राज्य सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत, पण वर्ष दीड वर्षाच्या नंतर त्याचा आपल्याला लाभ होणार आहे की जेणेकरून ट्रॅफिक बाकीचा ट्रॅफिक जो आहे तो शहरामध्ये येणार नाही. मग तो कोस्टल रोड असो, माननीय गडकरी साहेबांनी आणलेला दिल्ली ते मुंबई रस्ता असो, हे आता पुढच्या काही काळामध्ये पूर्ण होतील आणि त्याच्यानंतर हा आपला रस्ता आणि मेट्रोचं काम देखील बंद होईल. आत्ता जे मेट्रोची कामं चालू आहे त्यामुळे लेन कमी मिळालेले आहेत आणि त्यानंतर हा रस्ता जो आहे तो सुकर होऊ शकतो आणि त्याच्यामुळे खरं सर्व्हिस रोड ही तुम्हाला त्याचा अंतर्भाव याच्यामध्ये करण्याची काहीही गरज नाही. सर वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी हा 16.5 लाखाचा आकडा दिलेला आहे. मात्र आपण 9 लाख म्हणताय. RTOमध्ये जी काही रजिस्ट्रेशन होते त्या आकड्यानुसार ही आकडेवारी दिली गेलेली आहे असं त्यांचं म्हणणं. नाही, इथे धावणाऱ्या वाहनं जी आहेत ना ती 9, 9.5, 10 लाखापर्यंत आहेत आणि त्याच्यामुळे प्रश्न हा आहे की आकडा किती आहे त्याच्यापेक्षा त्या वाहनं झेपणार आणि झेलणारी व्यवस्था या ठिकाणी योग्य पद्धतीने निर्माण करणं गरजेचं. आता सर्व्हिस रोडला वाहतूक पोलिसांनी जर योग्य पद्धतीने तिथे कामं केली असती, दोन्ही बाजूला पार्किंग होतं, दोन्ही बाजूला गाड्या लागतात, तर वाहतूक पोलिसांनी ते नाही केलं. याला पाठिंबा दिला की या सर्व्हिस रोड आणि करोडो रुपये त्याच्यामध्ये आपले खर्च होतात. 600 करोड रुपयाचा तुम्ही प्रोजेक्ट करताय, त्याच्याऐवजी या रस्ते ठाकठूक झाले असते त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे अशा प्रकारची माझी देखील मागणी आहे. घोडबंदरवासियांची तर आहेच. तर करारनामे झाले. लोकसंख्या असलेल्या ठाणे शहरामध्ये 16.5 लाख वाहने जी आहेत ती रजिस्टर होत आहेत. तर कुठेतरी वाहतूक कोंडीला याचाच फटका बसतोय का? मला वैयक्तिक सांगायचं म्हटलं तर 16.5 लाख काय पूर्ण ठाणे शहरात ही वाहनं चालत नाही आहेत. माझ्या माहितीनुसार 9 ते 10 लाख वाहनं ही ठाण्यात चालत आहेत आणि ट्रॅफिक पोलीस जर असं म्हणत असेल की वाहनं वाढली म्हणून आम्हाला ट्रॅफिक कंट्रोल करणं अवघड होत असेल तर मी एक त्यांना सल्ला देऊ इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना सांगून त्यांनी ट्रॅफिक पोलिसांची संख्या वाढवून घ्यावी. कारण मी जेव्हा यांच्याकडे ह्या गोष्टी मागायला जातो किंवा स्थानिक लोक मागायला जातात त्यावेळेस त्यांचा मेन प्रॉब्लेम हाच असतो की त्यांच्याकडे सफिशियंट मॅनपॉवर नाही आहे. तर जर मुख्यमंत्री साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या माध्यमातून त्यांना सफिशियंट मॅनपॉवर मिळाली तर या ट्रॅफिकला कुठेतरी अडचण होण्यातून आळा नक्की बसवता येईल असं माझे मत आहे. 2011च्या जनगणनेनुसार तो 18 लाख लोकसंख्या असणाऱ्या ठाणे शहरात 16.5 लाख वाहनांची नोंद झालेली आहे असं वाहतूक विभागाचं म्हणणं आहे. एकंदरीतच वाहतूक कोंडी पाहता कसं पाहता या संपूर्ण प्रश्नांकडे? 2011ची जर तुम्ही बोलताय जनगणनाच्या हिशोबाने जे काढतायत तर मग वाहनांची संख्या पण 2011ची पकडायची ना त्यांनी. वाहतूक विभागाला माझी विनंती आहे, तुम्ही जनगणना पकडता 2011ची आणि वाहन संख्या पकडताय तुम्ही 2025ची. मग तुम्ही 2025च्या जनगणनेनुसार बघा काय आहे तो हिशोब.
तुम्हाला पगार 2011च्या हिशोबाने चालू आहे का? नाही, 2025च्या हिशोबाने चालू आहे ना. तुमची जी तरक्की झालेली आहे, प्रमोशन झालेलं आहे, ते 2011च्या हिशोबाने आहे का? नाही, 2025. मग 2025ची लोकसंख्या, 2025ची वाहन संख्या ही बघा तुम्ही. आणि जनतेची भूल करू नका. जनतेला जे आहे ना ते स्पष्ट सांगा, 2011च्या जनगणनेनुसार त्यांची संख्या ही आहे म्हणून. आता मुंबईमध्ये पर स्क्वेअर किलोमीटर मागे जी जनगणना आहे त्याच्या हिशोबाने ठाण्याची दुप्पट तिप्पट आहे. मी पहिल्यापासून बोलतोय की रजिस्ट्रेशन नवीन घरांचं थांबवा, नवीन गाड्यांचं रजिस्ट्रेशन थांबवा, तरच कुठेतरी या ट्रॅफिकला, या जनगणनेला आपल्याला आळा बसेल. तुम्ही पहिले ती सुविधा द्या त्यांना. जसं आपण बिल्डिंग घ्यायच्या आधी आपल्या बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलेलं असतं की पार्किंग पाहिजे, तरच आम्ही तुम्हाला FSI देऊ, या OC देऊ, CC देऊ, जे पण आहे तुमचं. तसंच तुमच्या इथे जर कधी या सुविधाच नाहीये तर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करता कशाला?